या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर। गेल्या काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्रात केंद्रस्थानी राहिले। त्यात खास करून मोहिते पाटील यांचं अकलूज चर्चेत राहिलं होतं। अशातच सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यातील अनेक आयाराम गयारामांना भारतीय जनता पक्षात स्थान देण्यात आलं होतं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आत्मविश्वासाने 12 नगर परिषदेवर भाजपची नगराध्यक्ष उतरवून ऑपरेशन कमळ राबवलं होतं। पालकमंत्री गोरे यांना अवघ्या 4 नगर परिषदेवर भाजपचे कमळ फुलवता आले, तर दुसरीकडे निवडणुकीत काँग्रेसचा सुपडाच साफ झालाय। जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आपला गड राखलाय, तर शिवसेना शिंदे पक्षानं जोरदार मुसंडी घेत 3 नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवलाय, तर शिवसेना ठाकरे पक्षाला अंतर्गत समन्वयाचा मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील राजकारणात मोहिते पाटील यांनी अकलूज हा आपला गड मोठ्या फरकानं राखला, त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे काठावर पास झाले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील अनेक मातब्बर पक्षात घेऊन नगर परिषद निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर 12 नगराध्यक्ष उभे केले होते। त्यातील मैंदर्गी, अक्कलकोट आणि बार्शी नगर परिषद आणि अनगर नगर पंचायत यांच्यावर भाजपाचे कमळ चिन्ह निवडून आले होते। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं अंतर्गत समन्वय नसल्यानं बार्शी आणि मोहोळ नगर परिषदेवर सुपडा साफ झालाय। कुर्डुवाडी येथील स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी योग्य प्रचार करत उद्धव सेनेला एका नगर परिषदेवर विजय मिळवून दिलाय, तर मोहोळ नगर परिषदेवर रमेश बारसकर आणि उमेश पाटील यांची जोडी पुन्हा एकदा राजन पाटील यांना विरोध करीत नगर परिषदेवर सत्ता आणण्यात मदत केली। तसेच भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून अक्कलकोट तालुक्यातील 3 पैकी 2 नगर परिषदेवर कमळ फुलवलाय। सचिन कल्याण शेट्टी यांनी आपला गड शाबूत ठेवत बंधू मिलन कल्याण शेट्टी यांनाही मोठ्या फरकानं निवडून आणलं। दुधणी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाकडून सिद्धराम म्हेत्रे यांनी आपल्या होम मैदानावर जोरदार फिल्डिंग लावली होती। त्यातून दुधणी नगर परिषदेवर भगवा फडकलाय, तर दुसरीकडे बार्शी नगर परिषदेवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले। राजेंद्र राऊत यांनी शांत आणि संयमी नियोजन करत शिवसेना गटाचे ठाकरे आमदार दिलीप चोपल यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय। राजेंद्र राऊत यांचा बार्शी शहर विकासाचा मुद्दा मतदारांना भावलाय, तर करमाळा नगर परिषदेवर स्थानिक आघाडीच्या नेत्यांनी आपलं वर्चस्व प्राप्त केले। त्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह बागल गटाचा मोठा धुवा उडालाय, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज नगर परिषद प्रतिष्ठेची केली होती। मात्र माजी आमदार राम सातपुते हे भाजपला मोठी धोबी पछाड देतील असं वाटत असतानाच मोहिते पाटील यांनी मोठा विजय मिळवलाय, तर मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जिल्ह्यात मोठी कसरत करावी लागली आणि पराभवाला सामोरे जावे लागले। सांगोला नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी पाटील यांची एक हाती सत्ता पाहायला मिळाली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप आणि भाजप युती करून नवीन फॉर्म्युला तयार केला होता, मात्र मतदारांनी शहाजी पाटील यांना साथ देत युतीचा फॉर्म्युला नाकारलाय। मंगळवेढा नगर परिषदेवर स्थानिक गटाचा बोलबाला पाहायला मिळतोय, तर भाजप आमदार समाधान अवताडे यांना मोठा धक्का बसत त्यांच्या काकी मोठ्या फरकानं निवडून आल्या। पंढरपूरचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवर एखादी पकड होती, तीच परिस्थिती पंढरपूर आणि मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीवर आली। पंढरपूर नगर परिषदेवर भालकी कुटुंबियांचे एक हाती वर्चस्व पाहायला मिळालं। माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पॅनल अपयशी ठरलं, तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भालके गटाचा बोलबाला पाहायला मिळालाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येतोय, तर जिल्ह्यातील 12 नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली, त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री गोरे यांचा राजकीय प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही, तर पालकमंत्री जयकुमार गोरे हे मात्र काठावर पास झाले आहेत। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।